Be brave and keep talking. Welcome to this channel. तरुण म्हटलं की आठवतं ते धगधगतं सळसळतं रक्त, ज्यामध्ये लात मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असते. ज्यांच्या जिभेतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला तलवारीसारखी धारधार पात असते. देश ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या विकासाची स्वप्ने पाहतो तो तरुण. परंतु सोशल मीडियावरती एक आर्टिकल वाचत असताना अशा काही घटना वाचनात आल्या की ज्यामुळे आजच्या तरुण पिढीबद्दल विचार करणं गरजेचं वाटू लागलं. 12वीत शिकणाऱ्या एका मुलीचा आपल्या मित्रासोबतचा सोशल मीडियावरती बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणून आपली बदनामी होईल या भीतीने विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केली. तर दुसरीकडे आपल्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या कोणत्या तरी परक्या पुरुषासोबत होत आहे हे समजताच एका तरुणानं चक्क मंदिरातच आत्महत्या केली. अशा काही घटना कानावर पडल्या आणि मन अगदी सुन्न झालं. कारण या भारत देशाचं महासत्ता होण्याचं स्वप्न आज ज्या तरुणांच्या जोरावर पाहिलं जात होतं त्याच भारत देशात आज अशा काही घटना घडतात आणि व्यासपीठाला विषय मिळतो. नमस्कार, मी कुमारी अनुष्का संदीप कानडे, इयत्ता 9वी तुकडी ब. शाळेचे नाव सौ वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगाव. आज आपणासमोर विषय मांडतेय आजची युवा पिढी आणि प्रसारमाध्यमे. आजच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अगदी लहानांपासून ते 70वी ओलांडण्यापर्यंत प्रत्येक जण हा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात सक्रियपणे सहभागी दिसतो. मैत्री, नातं इथपर्यंत मर्यादित असलेला हा प्रवास आता पार राहणीमान बदलण्यापासून ते अजिंठा बदलण्यापर्यंत गेलेला दिसतो. आज धगधगत्या युगामध्ये, आजच्या सध्याच्या धगधगत्या काळात आणि स्पर्धांच्या जगामध्ये प्रत्येक माणसाला जर टिकायचं असेल तर प्रत्येक माणसानं अपडेट राहणं गरजेचं आहे. अपडेट राहिलात तरच आजची पिढी तुम्ही टिकवू शकता आणि आज काहीतरी बनवून दाखवू शकता. परंतु याच्या आहारी जाणं तितकंच धोक्याचं आहे, हेही नाकारून चालणार नाही. अहो, आजच्या या पिढीमध्ये आज सर्वच जण फक्त आणि फक्त त्या सोशल मीडियासाठी जगताना दिसत आहेत. आपण कशा प्रकारे त्या सोशल मीडियावरती अवलंबून आहोत याचे उत्तम उदाहरण, आपण जी गोष्ट गुगलवर सर्च करतो अगदी तीच गोष्ट तशीच्या तशी इतर समाजाच्या माध्यमांतून ती आपल्याला जाहिरातीच्या स्वरूपात दाखवली जाते. म्हणजेच थोडक्यात असे की जी गोष्ट आपल्याला आवडते, अगदी जी गोष्ट आपण सर्च करतो ती फक्त आणि फक्त ती आणि तेवढ्याच प्रकारे ती आपल्याला इतर माध्यमांतून दाखवली जाते. आणि यावरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करतं. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या या तरुण पिढीला अपेक्षापेक्षाही घातक असलेल्या त्या अर्धवट ज्ञानाकडे खेचत आहे. याचे कारण म्हणजे हेच सोशल मीडिया. अहो, आजच्या तरुणाईला पाहिलं की हातात मोबाईल, त्यावर सोशल मीडिया आणि 200-250 रुपयांचा डेटा वापरायला मिळाला की महिन्याभर सर्व काही विसरून आजची तरुण पिढी उठसूट त्या सोशल मीडिया वापरणाऱ्या आजच्या तरुण पिढीला संपूर्ण जगाचा विसर पडलाय, वाहवत चालली. सोशल मीडिया याचा वापर फक्त मनोरंजनासाठी करून साऱ्या जगाचं निर्मूलन करणाऱ्या या पिढीला आजचं हे जग, आधुनिक जग माहितीच नाहीये. ही पिढी निर्माण होत चाललीये ही या सोशल मीडियामुळे. अहो, प्रत्येक नाण्याच्या या 2 बाजू असतात. आपण कुठल्या प्रकारे, कशा प्रकारे आपलं लक्ष कुठे केंद्रित झालं पाहिजे याला देखील महत्त्व असते. आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त वाव मिळवावा याला देखील जास्त प्रमाणात वाव असतो, यालाही महत्त्व असते. आपण ज्या प्रकारे सोशल मीडियावरती अवलंबून आहोत त्या प्रकारे न राहता त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे असे मला वाटते. आज ही छोटी मुलं देखील या सोशल मीडियावरती अपडेट राहत आहेत. त्यांना ही सोशल मीडिया कशी हाताळावी याचं जास्त फार काही ज्ञान नाहीये. आपली मराठमोळी प्राजक्ता कोळी, मधुराज रेसिपी यांसारख्या अनेक जण आहेत की जे आपली कौशल्य सादर करतात आणि लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यातून रोजगार सुद्धा मिळवतात. परंतु आजकालच्या पिढीला त्याचं जास्त ज्ञान झालेलंच नाहीये. आजकालची पिढी वाहवत चालली आहे.
निरक्षर साक्षर असलेल्या सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, देश पातळीवरचे प्रश्न, राजकारण, गलिच्छ झालेले राजकारण यावर कुठे विचार करतायत लोक? याबाबतचे कुठे चर्चा होत आहे? मुळात या युवक पिढीला आजकालची जाणच राहिलेली नाहीये. आजकालची ही युवक पिढी फक्त त्या सोशल मीडियावरतीच गुंतून राहिलेली आहे. आज आपल्या आई वडिलांना आपल्या स्वतःच्या पैशातून गोळ्या औषधं देण्याच्या वयात आज ही तरुण पिढी आपल्या आई वडिलांकडूनच पैसे उकळून तंबाखू खायला देखील कमी करत नाहीये. हे देखील नाकारून चालणार नाही, याकडे देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. ही तरुण पिढी फारच वाहवत चालली आहे असं नाही का वाटत? या तरुण पिढीला आपण सर्वांनी सहकार्य करायला हवे असे नाही का वाटत? जनजागृती निर्माण करावी असे नाही का वाटत? आज शेतकऱ्यांच्या हत्या, महिलांवर केलेले बलात्कार यावर बोलणारे, ओरडणारे खूप काही आहेत. परंतु त्या सोशल मीडियावर त्यांच्या विषयी काही मतं आपली ठामपणे लिहिण्याची मतं कुणी लिहिली आहेत का? नाही ना. त्यांच्यावर लिहिण्यासाठी जनजागृती निर्माण केली असं कुठं ऐकलंय का? जे लोक जनजागृती निर्माण करतायत त्यांचं फार अभिमानास्पद कार्य चालू आहे. त्या लोकांचा अभिमान वाटतो. परंतु सोशल मीडिया ही एक अशी मीडिया आहे, हे एक असं माध्यम आहे ज्यावर काही अशा घटना घडतात की त्याचा विचारही आपण केलेला नसतो. ह्या गोष्टी आपण करू नये म्हणूनच आज मी हा विषय आपणासमोर मांडतीये. आज लहान मुलांना ऐश्वर्या रॉयच्या मुलाचे नाव तोंडपाठ आहे. परंतु देशासाठी प्राण देऊ केलेल्या त्या भगतसिंगांचं नाव आज आपल्या लोकांमधल्या छोट्या मुलांना आठवत नाहीये. आजची ही तरुण पिढी मरतायत, तारुण्याच्या काठावर जाऊन मरतायत. परंतु मरणाला निधड्यात छातीने सामोरं गेलेल्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव यांना आठवत नाही. ही तरुण पिढी चीन, रशिया, अमेरिका येथे जाऊन आली. परंतु परदेशातही माझ्या या देशाचा पताका हाती घेऊन फडकावणाऱ्या त्या स्वामी विवेकानंदांचं नाव आज या जगात कोणाला आठवत नाही, त्या लहान मुलांना आठवत नाही. या सोशल मीडियाचा वापर मनोरंजनापुरता न करता त्याचा सकारात्मक बाजूने केला तर हीच सोशल मीडिया उद्या तुम्हाला नक्की मोठं करेल, हेही नाकारून चालणार नाही. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उठेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा नव्याने उठेन मी, लढेन मी, घडेन मी. धन्यवाद.